दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधर्माचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या फुफ्फुसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचं नोवेना. पवित्र कोणही, पवित्र कोणही, हिचे स्मिते उषे परी, सुरम्य चंद्रिके परी, सतेज भास्करा परी, पवित्र कोणही, पवित्र कोणही, पवित्र कोणही. प्रार्थनेचा हेतू. अतिपवित्र आणि निष्कलंक कुमारी माता मरिया, तू आमचे नित्य सहाय्य, आमचा आश्रय आणि आमची आशा आहेस. आज आम्ही तुझकडे येतो व मिळालेल्या कृपादानाबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते, आम्ही तुझ्यावर प्रीती करतो. आमची प्रीती दर्शविण्यासाठी आम्ही नेहमीच तुझी सेवा करू व इतरांना तुझकडे आणण्याचा प्रयत्न करू असे वचन देतो. हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते, तुझा देवाजवळ प्रभाव आहे, म्हणून आमच्यासाठी पुढील कृपादाने मिळवून दे. मोहावर विजय मिळविण्यासाठी सामर्थ्य, येशूविषयी परिपूर्ण प्रीती व चांगले मरण दे, की त्याद्वारे आम्हाला तुझ्या पुत्रासह शाश्वत जीवन जगता येईल. हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर. लोक समुदायाची प्रार्थना. हे प्रभू येशू, तुझ्या प्रिय मातेच्या एका शब्दासाठी तू काना येथे लग्न समयी पाण्याचा द्राक्षरस केलास. आता आमच्या नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा गौरव करण्यास आम्ही सर्वजण येथे जमलो आहोत. आमची प्रार्थना ऐक आणि आमचे मनपूर्वक आभार स्वीकार. हे नित्य सहाय्यक माते, तुझ्या शक्तिमान नावाचा आम्ही धावा करतो. तू जिवंतांचे संरक्षण व मरणाऱ्यांचे तारण आहेस. तुझे नाव सदैव विशेषतः मोहप्रसंगी व मरते समय आमच्या ओठावर राहावी. तुझ्या नावात श्रद्धा व सामर्थ्य आहे. हे पवित्र माते, आमचा धावा आहे. तुझे नाव उच्चारणात आम्ही समाधान मानणार नाही, तर आमच्या रोजच्या जीवनात तू खरोखरच आमची नित्य सहाय्यक माता आहेस असे आम्ही दर्शवू. ऐहिक गरजांसाठी प्रार्थना. हे नित्य सहाय्यक माते, श्रद्धापूर्ण अंतकरणाने आम्ही तुझ समोर गुडघे टेकतो. आमच्या रोजच्या जीवनातील अडीअडचणीच्या प्रसंगी आम्ही तुझा धावा करतो. संकट आणि दुःख आम्हाला उदासीन करतात. दुर्दैव व असमाधानामुळे आम्हाला तीव्र यातना होतात. पदोपदी आम्हास क्रूस आढळतात. हे दयाळू माते, आमच्यावर दया कर. आमच्या गरजा भागव. दुःखातून आम्हाला मुक्त कर. आणि जर आम्ही अजून दुःख सहन करावी अशी ईश्वराची इच्छा असेल तर ते दुःख प्रेमाने व सहनशीलतेने सहन करण्यास आम्हाला धैर्य दे. हे नित्य सहाय्यक माते, आमच्या पुण्यामुळे नव्हे तर तुझ्या प्रेमावर व सामर्थ्यावर अवलंबून अशी विनंती आम्ही तुझकडे करीत आहोत. लोकसमुदायाचे आवाहन. आपण प्रार्थना करूया.
आपले पोप फ्रान्सिस, आपले आर्चबिशप फेलिक्स व सर्व धर्मगुरू व राज्यकर्ते या सर्वांना ज्ञान व सुबुद्धी दे. हे प्रभू मरिया मातेचा आम्ही विनवितो. सर्व लोकांनी बंधुत्वाच्या नात्याने राहावे, त्यांच्यात सामाजिक व धार्मिक एकीकरण दिसून यावे म्हणून हे प्रभू मरिया मातेचा आम्ही विनवितो. नोवेना करणाऱ्या कुटुंबातील मुलामुलींना पवित्र आत्म्याने कृपा द्यावी व जीवनात योग्य मार्गदर्शन करावे म्हणून हे प्रभू मरिया मातेचा आम्ही विनवितो. नोवेना करणाऱ्यांना आरोग्य लाभावे आणि जे आजारी आहेत ते तुझ्या इच्छेप्रमाणे बरे व्हावेत म्हणून हे प्रभू मरिया मातेचा आम्ही विनवितो. मरण पावलेल्या नोवेनांच्या भक्तांना व सर्व मृतांना शांती लाभावी म्हणून हे प्रभू मरिया मातेचा आम्ही विनवितो. आजच्या या नोवेनाचा विशेष हेतू व येथे हजर असलेल्यांच्या गरजा मान्य व्हाव्यात म्हणून हे प्रभू मरिया मातेचा आम्ही विनवितो. सर्व लोकांना तुझ्या सत्याचा प्रकाश लाभावा व त्यांना तुझ्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून हे प्रभू मरिया मातेचा आम्ही विनवितो. आपल्या सर्व विनंत्या सफल होण्यासाठी आपण मनात पवित्र मरेकडे प्रार्थना करूया. आभार. हे प्रभो, तू आम्हाला कृपेचे नवजीवन दिल्याबद्दल हे प्रभू आम्ही तुझे मरिया मातेचा आभार मानतो. साक्रमेंताद्वारे मिळणाऱ्या कृपेबद्दल हे प्रभू आम्ही तुझे मरिया मातेचा आभार मानतो. आम्हा नोहेना करणाऱ्यांना तू दिलेल्या दैवी व अहिक देणग्यांबद्दल हे प्रभू आम्ही तुझे मरिया मातेचा आभार मानतो. आपली विनंती मान्य केल्याबद्दल नित्य सहाय्यक मातेचे आभार मानूया. नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी. आमुची राखण तू करणारी, निर्दोषी निर्मळ जननी. नमस्कार हे राणी, नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी. आजाऱ्यांना आशीर्वाद. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, शारीरिक आजाराने दुर्बल झालेल्या तुझ्या सेवकाकडे आपली दयादृष्टी वळव व तू उत्पन्न केलेल्या आत्म्यांना उत्तेजित कर, म्हणजे कष्टाने शुद्ध होऊन तुझ्या दयेने आम्ही बचावले जाऊ, असे आम्ही मानू. आमीन. तुमचे संरक्षण करावयास प्रभू येशू तुमच्या जवळ असो, तुमचे पालन करावयास तो तुमच्या मध्ये असो, तुमचे मार्गदर्शन करावयास तो तुमच्या समोर असो, तुमचा सांभाळ करावयास तो तुमच्या पाठीशी असो, तुम्हाला आशीर्वाद द्यावयास तुम्हावर असो. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. लोक समुदायाचे श्रद्धा निवेदन. हे नित्य सहाय्यक माते, तू धनवंत व दयाळू आहेस. परमेश्वराकडून मिळणाऱ्या सर्व उत्पादनांची तू वाटप करतेस. तू मानवाची आशा आहेस. हे प्रिय माते, आम्ही तुझ्याकडे येतो. आमचे जीवन तुझ्या हातात आहे. आम्ही तुझी लेकरे आहोत. हे प्रिय माते, आमची काळजी घे, कारण तू आमची काळजी वाहत असताना आम्हाला कसलीच भीती वाटत नाही. ख्रिस्ताकडून तू आमच्या पापांची क्षमा मागतेस. ख्रिस्तासमवेत तू सर्व नरकाच्या शक्तीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेस. न्याय देणारा ख्रिस्त तुझा पुत्र, तो आमचा बंधू आहे. तुझ्या सहवासात त्याची आम्ही वाट पाहत आहोत. महासमयी आम्हाला तुझा विसर पडू देऊ नकोस. हे नित्य सहाय्यक माते, आमच्या पापांची क्षमा, येशूवर प्रीती, जीवनात कायमची काठी आणि तुझकडे धाव घेण्याची सद्बुद्धी ही कृपादाने तो आमच्यासाठी मिळव. सर्व युगातील विश्वासू लोकांशी एकचित्त होऊन मरियेची स्तुती करून तिचा आश्रय घेऊया. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे देवाचे माते, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताच्या वचनास पात्र म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आपले माता मरिया आम्हाला नित्य सहाय्य करणारी माता म्हणून दिली आहेस. तिच्या तसबिरी समोर आम्ही वंदन करतो.
तिच्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हास तुझ्या तारणाचे फळ दाखव. आमेन. आमेन. प्रवेश गीत गीत क्रमांक 19. प्रभुच्या भरली अवधी वसुंधरा, अवधी वसुंधरा. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवधी वसुंधरा, अवधी वसुंधरा. प्रभुदेवाची यथार्थवाणी, यथार्थ त्याची सर्व कृती. प्रभुदेवाची यथार्थवाणी, यथार्थ त्याची सर्व कृती. प्रभु प्रेमाने सृष्टी भरली, प्रियतयाला न्यायनीती, न्यायनीती. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवधी वसुंधरा, अवधी वसुंधरा. आजची ही मिस्सा पुढील मयत व्यक्तींच्या आत्म्यासाठी अर्पण होता की स्वर्गवासी जानूबाई व पास्कोल दिब्रिटो, स्वर्गवासी मनवेल लुईस कुरेल, स्वर्गवासी आलेक्स अंतोन तुस्कानो, स्वर्गवासी लुईस मिंगू तुस्कानो, स्वर्गवासी लुझान मॅथ्यू डिमेलो. त्याचप्रमाणे आजचे वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. जे आजारी आहेत त्यांना प्रभूचा आरोग्यदायी स्पर्श व्हावा म्हणून त्यांच्यासाठी देखील आपण प्रार्थना करूया. पिता पुत्र पवित्र आत्मा यांचे नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, आज आपण मरियेच्या ख्रिस्त मंदिराचे समर्पण साजरा करीत आहोत. फीस्ट ऑफ मेरी मेजर म्हणजे 432 साली रोम ह्या ठिकाणी पोप सिक्स्टस तिसरे यांनी पवित्र मरियेचे मंदिर बेसिलिका उभारलेली होती. आणि पाश्चिमात्य देशामध्ये किंवा पाश्चात्य ठिकाणी पवित्र मरियेचं हे सगळ्यात जुनं असं चर्च आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, इफिस ह्या ठिकाणी 431 साली जी काउन्सिल भरलेली होती त्या ठिकाणी मरिया मदर ऑफ गॉड म्हणून तिला उंचावण्यात आलं. आणि त्यानंतर पोप सिक्स्टस तिसरे यांनी ही बेसिलिका मरियेच्या नावाने उभारली. चर्चमध्ये प्रभू येशूने चर्चचा सांभाळ करण्यासाठी आई दिली आहे आणि ती आई आहे आपली पवित्र मरिया. म्हणून आजच्या दिवशी या आपल्या स्वर्गीय आईला मानवंदना करूया. तिच्या आश्रयाखाली आपण आहोत. तिच्याकडे मध्यस्थीची प्रार्थना करूया. आणि मध्यस्थी करत असताना तिला ज्याप्रमाणे स्वर्ग लाभला, सदेह स्वर्गात घेतली गेली, त्याप्रमाणे आपलं देखील पुनरुत्थान व्हावं, तिला पाहण्याचं सद्भाग्य स्वर्गात आपल्याला लाभावं म्हणून आपल्या हातून घडलेल्या पापांची आपण आठवण करूया, पश्चाताप करूया, परमेश्वराकडे
क्षमा मागून पवित्र शुद्ध होऊया. सर्वांनी एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्यांनी व ऐगयने मी फार पापी केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मी तुम्हारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. क्षमा कर, हे प्रभुवर दया कर, मी पापी क्षमा कर. लेकरू मी तव घोर पापी, लेकरू मी तव घोर पापी, माझ्या या पापा तू कर माफी, माझ्या या पापा तू कर माफी. हे प्रभुवर दया कर, मी पापी क्षमा कर. हे प्रभुवर दया कर, मी पापी क्षमा कर, मी पापी क्षमा कर, मी पापी क्षमा कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझ्या लोकांच्या पापांची क्षमा कर. तुझ्या पुत्राची माता मरिया हिच्या प्रार्थनेमुळे तुला आवडणारी कृत्ये करण्यास आम्हाला सहाय्य कर व आमचे तारण कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करीतो. आमेन. प्रगटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन. मी योहान याने नवे आकाश व नवी पृथ्वी ही पाहिली. पहिले आकाश आणि पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही. तेव्हा मी पवित्र नगरी नवी येरुशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. ती वरासारखी शृंगारलेल्या वधूप्रमाणे सजलेली होती. आणि मी राजसनातून आलेली मोठी वाणी ऐकली. ती अशी, पहा, देवाचा मंडप मनुष्याजवळ आहे. त्याच्याबरोबर देव आपली वस्ती करील. ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्याच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील. ह्यापुढे मरण नाही, शोक नाही, रडणे आणि कष्टही नाहीत, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या आहेत. तेव्हा राजासनावर बसलेला मला म्हणाला, पहा, मी सर्व गोष्टी नवीन करतो.
हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. तू आमच्या राष्ट्राचा अभिमान आहेस. तू आमच्या राष्ट्राचा अभिमान आहेस. मुली, परात्पर देवाने पृथ्वीवर साऱ्या स्त्रियांमध्ये तुला धन्य केले आहेस. प्रभुदेव धन्य, त्याने स्वर्ग व पृथ्वी निर्माण केली. प्रतिसाद. तू आमच्या राष्ट्राचा अभिमान आहेस. देवाचे सामर्थ्य आठवत असताना लोकांच्या मनातून तू निर्माण केलेली आशा कधीच मावळणार नाही. प्रतिसाद. तू आमच्या राष्ट्राचा अभिमान आहेस. प्रभूच्या कृपेने या कृत्यामुळे तुला कायमचा सन्मान लाभो. तो तुला आपला आशीर्वाद देवो, कारण आपले राष्ट्र हीन स्थितीला आले असता तू आपल्या जीवाची पर्वा केली नाहीस. प्रतिसाद. तू आमच्या राष्ट्राचा अभिमान आहेस. माता मरिया, उपचाराची तू राणी, रोगमुक्ता करुणी, देई आम्हा संजीवनी. माता मरिया, उपचाराची तू राणी, रोगमुक्त करुणी, देई आम्हा संजीवनी. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. मग असे झाले की तो ह्या गोष्टी बोलत असता लोकसमुदायातील कोणी एक स्त्री त्याला मोठ्या आवाजात म्हणाली, ज्या उदराने तुझा भार वाहिला व जी स्तने तू चोखिली ती धन्य. तेव्हा तो म्हणाला, पण त्यापेक्षा जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात ते धन्य. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, लहान असताना थॉमस एडिसन शाळेतून शिक्षिकेने दिलेला पत्र अगदी आनंदाने घेऊन घरी आला. बहुधा शिक्षिकेने पहिल्यांदाच त्याला काहीतरी दिला होता आणि ते पत्र घेऊन तो घरी आला आणि आपल्या आईला म्हणाला की हे पत्र शिक्षिकेने तुझ्यासाठी दिलेलं आहे. आणि आईने ते पत्र घेतलं आणि ते पत्र वाचल्यानंतर आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. तिने थॉमस एडिसनला आपल्या कवेत घेतला. तो शाळेला पारखा झालेला होता. शाळेचं छत त्याच्या डोक्यावरून गेलं होतं, कारण त्या पत्रात लिहिलेलं होतं की तुझा मुलगा मेंटली डेफिशियंट आहे, तो गतिमंद आहे आणि ह्या शाळेमध्ये त्याला आम्ही शिकवू शकत नाही, तूच त्याला घरी शिकव, असं त्या पत्रात होतं. आणि म्हणून एडिसनच्या आईने त्याला कवेत घेतला आणि त्याला शिकविण्यासाठी सुरुवात केली. एडिसन पुढे फार मोठा शास्त्रज्ञ झाला आणि आईच्या मृत्यूनंतर काही महिन्यानंतर वर्षानंतर एडिसनने आईचं कपाट उघडलं आणि कपाट उघडल्यानंतर
त्याने पाहिलं की जे पत्र शिक्षिकेने दिलं होतं ते त्या ठिकाणी आहे. ते पत्र त्याने बाहेर काढलं आणि ते पत्र वाचल्यानंतर एडिसनच्या डोळ्यात पाणी आला. तो ओक्साबोक्शी रडला आणि त्याने त्या पत्राचा अंत करताना लिहिलं की थॉमस अल्वा एडिसन हा मेंटली डेफिशियंट आहे असं शिक्षिकेने जरी लिहिलं असलं तरी त्याच्या आईने त्याला ह्या शतकातील सर्वश्रेष्ठ जीनियस विद्वान बनवला. प्रिय माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, एडिसन शास्त्रज्ञ आहे हे जगाने ओळखण्याआधी आईने ओळखलं होतं. एडिसनने या जगात प्रकाश आणला, प्रकाशाचा म्हणजे बल्बचा शोध लावला, परंतु आईने एडिसनमधील शास्त्रज्ञाचा शोध लावलेला होता. आईला सारं काही शक्य आहे. अंकुर फोडण्याचे सामर्थ्य असलेल्या मातीला आणि 9 महिने गर्भात वाढविणाऱ्या आईला सारं काही शक्य आहे. प्रिय बंधू भगिनींनो, मेहनत व संघर्ष करणे हे वडिलांकडून शिकावं आणि संस्कार जर शिकायचे असतील तर ते केवळ आईकडूनच. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, एडिसनच्या आईच्या प्रार्थनेमुळे, श्रद्धेमुळे आणि मेहनतीमुळे एडिसन रूपी शास्त्रज्ञ जन्मास आला आणि एडिसनने ह्या जगाला बल्बच्या रूपाने प्रकाशाची भेट दिली. आज आपण पवित्र मरियेला उंचावित आहोत, तिचा सन्मान करीत आहोत आणि या सन्मान करण्यामागे ती देखील या जगाची आणि स्वर्गाची आई आहे. सर्वश्रेष्ठ आदर्श माता म्हणून कोण असेल तर ती पवित्र मरिया आहे आणि पवित्र मरियेने या जगामध्ये प्रकाशाचा आगमन करण्यास सहाय्य केला. प्रकाशाचा प्रकाश म्हणजे प्रभू ख्रिस्त याला जन्मास घालण्याचं सद्भाग्य पवित्र मरियेला लाभलं. आय एम द लाईट ऑफ द वर्ल्ड. ज्याप्रमाणे एडिसनच्या आईने एडिसनला या जगाची ओळख करून दिली, त्याप्रमाणे पवित्र मरियेने देखील प्रभू येशू ख्रिस्ताला या जगात आणून परमेश्वराची ओळख या जगाला करून दिलेली आहे. म्हणूनच आजच्या आमच्या ब्रेवरीमध्ये संत पवित्र मरियेविषयी सांगतायत की जगतमाता पवित्र मरिया, तुझ्यामुळेच त्रैक्याचा गौरव झाला की पवित्र माते, तुझ्यामुळेच स्वर्गात आनंद साजरा झाला आणि दूत महादूतांनी या जगात येऊन पृथ्वीवरती गीत गायले. तुझ्या होकारानेच जगत नियत्ता येशूने सैतानाला मानवापासून वेगळे केले आणि तुझ्यामुळेच या जगाला सत्याचे दर्शन घडले. तुझ्यामुळेच या जगात चर्चची निर्मिती झाली आणि तुझ्यामुळेच राज्य पश्चातापाकडे वळाली. तुझ्यामुळेच मेलेले पुन्हा उठविले गेले. अशा अनेक पद्धतीने आपल्या संतांनी पवित्र मरियेचे गुणगान गायलेले आहेत, कारण तिने ह्या जगामध्ये प्रकाश आणलेला आहे. तिने ह्या जगामध्ये परमेश्वराला जन्मास घातलेला आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आईला सर्व काही शक्य असते कारण ती प्रेम करू शकते आणि जी व्यक्ती प्रेम करते आणि करू शकते ती या जगात परमेश्वराला देखील आणू शकते. स्त्रियांमध्ये तू धन्य, हे जे अलिशिबेने उद्गार पवित्र मरियेविषयी काढले, हे काही तिला आपणही सुचले नाहीत, आपणहून तिला हे उद्गार सुचले नाहीत, तर पवित्र आत्म्याने ती परिपूर्ण झाली आणि पवित्र आत्म्याने तिला सुचविलं की तुझ्या समोर जी आहे ती स्त्रियांमध्ये धन्य आहे, ती या जगाची माता आहे. घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही. जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही. सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात, शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात. जग
आई विना भिकारी हे येशूला ठाऊक होते, म्हणून क्रूसावरून त्याने जगाला सावरणारी सांभाळणारी आई दिली आणि ती आहे पवित्र मरिया. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, पवित्र मरिया आपल्याला शिकविते कारण ती आपली आई आहे. आई ही पहिली शिक्षिका असं आपण म्हणतो, म्हणून आजच्या दिवशी आपल्या स्वर्गीय आईकडून काहीतरी आपण शिकलं पाहिजे. आणि ती पहिली गोष्ट म्हणजे परमेश्वरावरती भाव ठेवणं, त्याचं ऐकणं. कानागावी तिने पहिला धडा दिला की तो जे सांगतो ते तुम्ही करा. हा पहिला धडा तिने गिरविण्यासाठी दिला. आणि तीच गोष्ट आपल्या जीवनात आपण स्वर्गीय आईकडून शिकलं पाहिजे की देव जे सांगतो ते आपण करत राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट आपल्या स्वर्गीय आईकडून आपण शिकलं पाहिजे ते म्हणजे कुणालाही कधीही कमी लेखू नये. पवित्र मरियेने कधीही कुणाला कमी लेखलं नाही, कारण ती कुणापेक्षा वरचढ कधी आहे हे तिने दाखवून दिलंच नाही. पहा, मी दासी आहे, तुझी दासी आहे असं सांगून तिने नम्रता धारण केली. असं म्हणतात की सगळ्या जगाला बुडविणारा समुद्र एक थेंब तेलाला बुडवू शकत नाही. प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगलं असते, म्हणून कुणालाही कधीही कमी लेखू नये हे आपल्या स्वर्गीय आईकडून आपण शिकलं पाहिजे. दुसरी गोष्ट, येणारे संकट आणि होऊ घातलेली परिस्थिती कायमची राहत नाही. जे चाललं आहे ते कायमचं नाही. आई नेहमी धीर देणारी असते. म्हणून पवित्र मरिया क्रूसाखाली उभी होती, कारण तिला माहिती होतं की हे चित्र बदलणार आहे. येणारं संकट आणि असलेली परिस्थिती कायमची नाही हे आपल्या स्वर्गीय आईकडून आपण शिकलं पाहिजे. या लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये संकट आहे. आर्थिक संकट, घर कसं चालवायचं, पोट कसं भरायचं, या करोनाने सगळ्यांना घाबरवलेलं आहे. परंतु करोना व्हायरस कितीही प्रबळ असला तरी कुणाच्या घरची चूल तो विझवू शकत नाही, कारण चूल पेटवणारी आई आहे. ज्या घरात आई आहे त्या घरची चूल कधीही विझवू शकत नाही. तिसरी गोष्ट आपल्या स्वर्गीय आईकडून आपण शिकली पाहिजे ती म्हणजे खूप बोलण्यापेक्षा खूप सारं ऐकल्याने ज्ञान मिळते. पवित्र मरियेने ऐकलं आणि ते आपल्या काळजात ठेवलं, म्हणून ती ज्ञानी होती, ती बुद्धिमान होती. म्हणून ती आपलं शिकवत आहे की ऐकण्याने आपण शहाणे होतो. आणि चौथी गोष्ट म्हणजे जीवन हे अकस्मात, अघटित आणि अनाकलनीय घटनांनी भरलेले आहे. जेथे सज्जनांची द्राक्षे करवंदाच्या भावाने आणि दुर्जनांची करवंद द्राक्षाच्या भावाने जरी विकली जात असली, म्हणून जीवनाचा बाजार न मांडता नफ्या तोट्यामुळे आदळआपट करण्यापेक्षा येणाऱ्या प्रत्येक घटनेला आपण श्रद्धेने सामोरे गेलं पाहिजे. आज जी परिस्थिती आहे, प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, प्रयत्न आपण केले पाहिजेत, संस्कार आपण बाळगले पाहिजेत, परंतु पवित्र मरिया आपल्या घरात आहे. प्रत्येक ख्रिस्ती भाविकाच्या घरामध्ये आणि काळजामध्ये जोपर्यंत पवित्र मरिया आहे तोपर्यंत आपला नाश होणे शक्य नाही, कारण आपली पवित्र मरिया ही नेहमीच आपल्यासाठी मध्यस्थी करते. ती आपली स्वर्गीय आई आहे. आजच्या दिवशी तिला आपण उंचावीत असताना तिच्याकडे प्रार्थना करूया की या जगाला तू सांभाळ. आमच्यासाठी, या जगासाठी येशू ख्रिस्ताकडे मध्यस्थी कर. आमेन. अर्पण गीत. तुझ्या चरणाशी आलो प्रभू, स्वीकार कर तू आमचा हे प्रभू. फळे फुले आणि द्राक्षरस भाकरी तुझ्या चरणाशी ठेवितो आम्ही. तुझ्या चरणाशी आलो प्रभू, हे माझे मन प्रभू, हे माझे तन तुझ्या
सेवेत अर्पितो आम्ही, पापी आम्ही पावन होण्या तुझ्या चरणाशी येतो आम्ही. हे माझे मन प्रभू, हे माझे तन तुझ्या सेवेत अर्पितो आम्ही, पापी आम्ही पावन होण्या तुझ्या चरणाशी येतो आम्ही. बंधू भगिनींनो, माझे व तुमचे हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो व त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे सर्व समर्थ बाबा, तुझा पुत्र ख्रिस्त ह्याच्या जन्माद्वारे कुमारी मरियेचे तुझ्यावरील प्रेम व तिचे पावित्र्य ह्यांची वाढ झाली. ख्रिस्ताची मानवता आम्हाला आमच्या अशक्तपणात धैर्य देवो, आम्हाला पापमुक्त करो आणि आमचे अर्पण स्वीकारणीय बनव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करीतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असतो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले प्रभू आहे. आपला परमेश्वर ह्याचे आपण आभार मानूया. ते योग्य वर असतात. पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत योग्य व तारणदायक आहे. आज आम्ही धन्य कुमारी मरियेचा सन्मान करीत आहोत. पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता एक पुत्र, जगाचा सार्वकालिक प्रकाश, आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याची ती कुमारी माता बनली. प्रभू येशूद्वारे स्वर्गीय दरबारातील दूतांचे गायकवृंद आणि सर्व संत परमेश्वरा तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. जय जयकार करा ओ प्रभूचा, जय जयकार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवी अखंड भरली आहेत. परम स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार, जय जयकार करा ओ प्रभूचा, जय जयकार करा. जय जयकार करा ओ प्रभूचा, जय जयकार करा. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्यांचा तू उगम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्या दाणांवर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी येशूने भाकर घेतली, तुझे आभार मानले, भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या आणि ह्या मधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. प्रभू येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या,
आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू स्वामी फ्रान्सिस, महागुरू स्वामी फेलिक्स व इतर सर्व महागुरू धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरियम, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतास आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आपण आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, माझी शांती मी तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करीतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर आपण एकमेकास शांती वंदन करूया. जग पाप हारता परमेश को करा, सोडी दया दया धारा आमावरी प्रभुवरा. जग पाप हारता परमेश को करा, सोडी दया दया धारा आमावरी प्रभुवरा. जग पाप हारका परमेश को करा, शांती वर्षा शांती वर्षा आमावरी प्रभुवरा, आमावरी प्रभुवरा, आमावरी प्रभुवरा. जगाची पापे दूर करणारे देवाचे हे कोकरू पहा. ह्याच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन.
माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्त शरीर स्वीकार गीत, गीत क्रमांक 159. सृष्टी प्रकट रूप तुझे, तरी दिसशी कसा तू ईश्वरा. सृष्टी प्रकट रूप तुझे, तरी दिसशी कसा तू ईश्वरा. ओसुनी जगी तुझी चालवी, ओसुनी जगी तुझी चालवी. कैसे कुठूनी निर्विशी, परी दिसशी कसा तू ईश्वरा. परी दिसशी कसा तू ईश्वरा. सृष्टी प्रकट रूप तुझे, तरी दिसशी कसा तू ईश्वरा. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, कुमारी मरियेचा सन्मान करीत असता आम्ही हा पवित्र साक्रामेंत आनंदाने साजरा करतो आणि तुझ्या दयेची याचना करतो. पवित्र मरियेचा विश्वास व प्रेम तुझ्या तारण कार्यात अधिक विश्वासूपणे सहभागी होण्याकरिता आम्हाला स्फूर्तिदायक ठरव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करीतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूयात. कोरोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टर्सच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणाद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावली उचलली जात आहे. त्यांच्या फलद्रुप्तीसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पावसासाठी प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, तुझ्यामुळेच आमचे अस्तित्व आहे. आमची प्रत्येक गरज तुझ्या इच्छेनुसार पूर्ण होते. यशया संदेशाचे वचन आणि स्तोत्रसंहितामध्ये सांगितल्याप्रमाणे पाऊस पृथ्वी भिजवून सफळ आणि हिरवीगार करतो व पेरणाऱ्यास बीज, खाणाऱ्यास भाकरी देतो. पावसाच्या पाण्याद्वारे पृथ्वी फलद्रूप, नदी जलपूर्ण, नांगरलेल्या जमिनीत अंकुर उगवते. आमची गरज जाणून घे
या पावसाच्या हंगामात आम्हाला मुबलक प्रमाणात पाऊस मिळावा म्हणून तुझ्याकडे आम्ही नम्रतेने याचना करतो. अतिवृष्टी, दुष्काळ आणि वादळ वारा अशा नैसर्गिक आपत्तीपासून आमचे संरक्षण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. नमो मरिया कृपा पूर्ण तू आम्हाला नारी प्रभूचे सुंदर नाम. पावन मरिये देव माता हो आमास्तव विनव आता आणि मृत्यू समयी. हे पवित्र देव माते आम्हासाठी विनंती कर. आज बुधवार 5 ऑगस्ट संध्याकाळी 7:30 वाजता शिक्षकांच्या वक्तृत्व स्पर्धेचा दुसरा भाग ह्याचं लाईव्ह प्रक्षेपण आपण करणार आहोत. सर्वांनी ते पाहावे. उद्या 6 ऑगस्ट प्रभूच्या रूपांतराचा सण. येता शुक्रवार 7 ऑगस्ट हा महिन्याचा पहिला शुक्रवार आहे. दुपारी 3 ते 5 2 तास आपण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारच्या प्रार्थनेचं आयोजन केलेलं आहे. या आराधनेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे. येत्या रविवारी ख्रिस्तसभा विहानी संडे साजरा करीत आहेत. आपल्या सर्व धर्मगुरूंसाठी कृपया प्रार्थना करावी. गेल्या रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता संडे कॅटेकिझम चांगल्या प्रकारे पार पडला. आपण जर कोणी पाहिलं नसेल तर कृपया कुटुंबियांना विनंती आहे की पालकांनी आपल्या मुलांसमवेत या आठवड्यात तो बघून घ्यावा. येत्या रविवारी देखील नेहमीप्रमाणे संध्याकाळी 7:30 वाजता कॅटेकिझम असेल. अंतिम गीत. मरियामती दयामती आम्हा भक्तांची तू विमावली. आरोग्यदायिनी सगळहायिनी आम्हा भक्तांची तू सावली. मरियामती दयामती आम्हा भक्तांची तू विमावली. आरोग्यदायिनी सगळहायिनी आम्हा भक्तांची तू सावली. मरियामती. मांगल्याची तुगे मूर्ती भगवंताची तुगे कृती. मांगल्याची तुगे मूर्ती भगवंताची तुगे कृती. देगे आम्हा शांती तुझी गाऊ सदा मी कीर्ती तुझी. मरियामती दयामती आम्हा भक्तांची तू विमावली. आरोग्यदायिनी संकटहारिणी आम्हा भक्तांची तू सावली. आम्हा भक्तांची तू सावली. आम्हा भक्तांची तू सावली. ही मरिया माती